आपल्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना बिराजदार, आपले उपमुख्याध्यापक श्री अजय कुमार जाधव यांचे मी स्वागत करते. तसेच कन्नडा प्री प्रायमरीचे मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा भट यांचेही मी सहर्ष स्वागत करते. तसेच माझे सर्व शिक्षक मैत्रिणी व मित्र, मी आपले स्वागत करते. कविवर्य गोविंदाग्रज यांनी खूप अचूक टिपले आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, असा हा माझा महाराष्ट्र. 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. याचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीच पेरले होते. या काळ्या मातीने देशाचे नाव उज्ज्वल ठेवण्यासाठी कायम सिंहाचा वाटा उचलला आहे. आपल्या देशाने संत, क्रांतिकारी, समाजसेवी, राजकारणी, वैज्ञानिक, सैनिक, पत्रकार, क्रीडापटू, कलाकार, उद्योजक, शास्त्रज्ञ, धाडसी, शूरवीर असे कित्येक अष्टपैलू रत्न घडविली आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय व जागतिक पातळीवर उंच भगवा कायमच फडकवला आहे. तसेच कित्येक संकटकाळी पण महाराष्ट्राने सह्याद्रीच्या कड्या कपारी सारखे दटून उभा राहिला आहे व धैर्याने पण लढला आहे. असा हा आपला महाराष्ट्र कसा घडला ते पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 1947 साली पारतंत्र्यातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण मराठी भाषा बोलणाऱ्यांचं काय? हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा होती. छत्रपती शिवरायांना ती उमगली होती, पण प्रत्यक्षात ती उतरवायला 1 मे 1960 ची पहाट उगवली होती. 1 मे 1960 महाराष्ट्र दिन. 1956च्या भाषावार प्रांतरचनेच्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समितीमध्ये पुण्याच्या केशवराव जेधेंसोबत आचार्य अत्रे, प्रबोधन सेनापती बापट, श्रीपाद अमृत डांगे आणि अनेक लोकांनी त्यांना साथ दिली. गावागावात, खेड्यापाड्यात जाऊन शाहीर अमर शेख आणि तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी थाटातून आणि लोकनाट्यातून जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, गोवा आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी जवळपास 105 हुतात्म्यांनी प्राणांचं बलिदान दिलं. उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा, जय जयकार तयांचा आसमंती गरजावा. सांडिले रुधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी, जन्म तयांचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा. आणि या लढ्यातून 1 मे 1960 रोजी निर्माण झालं ते महाराष्ट्र राज्य. तेव्हापासून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 2011 साली या महाराष्ट्र राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या थाटामाटात साजरं झालं. याच दिवसाला कामगार दिवस म्हणूनही संबोधलं जातं. 105 हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून या महाराष्ट्राला वंदन करूया. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. दरवर्षी 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून पण साजरा केला जातो. हा दुग्ध शर्करा योगच आहे. जगभरात कामगार चळवळींना गौरवण्यासाठी पाळण्यात येणारा असा हा विशेष दिवस आहे. दरवर्षी 80हून अधिक देश हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो. भारताने पहिला कामगार दिवस मद्रासमध्ये 1 मे 1923 रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. त्यानंतर ही प्रथा पूर्वापारपासून चालूच राहिली आहे. आता उच्च माध्यमिक विभागातून श्रीमती माधुरी लिमये यांना मी विनंती करते, त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. माधुरी मिस. उपस्थित मान्यवरांचे व माझ्या सर्व सहकार्यांचे महाराष्ट्र दिनानिमित्त मी सहर्ष स्वागत करत आहे. महाराष्ट्राचं कौतुक करावं तेवढं थोडंच. या भीमतटीच्या चट्टानाला यमुनेचे पाणी पाजणारा महाराष्ट्र, 21व्या शतकातही वैज्ञानिक प्रगतीवर असलेला महाराष्ट्र, पंढरीच्या विठोबाला, आदिशक्ती तुळजाभवानीला मनोभावे पूजणारा महाराष्ट्र, ज्ञानाला दैवत आणि शिक्षणाला धर्म मानून ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात
क्रियाशील असणाऱ्या गुरुजनांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांसारख्या थोर राजाची पुण्यभूमी असलेला महाराष्ट्र, धर्म पंथ जात एक मानणारा महाराष्ट्र, असा हा महाराष्ट्र दिन आपण दरवर्षी 1 मेला जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा सर्वत्र साजरा करतो. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला व त्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. याच दिवशी आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. अशा या महाराष्ट्र राज्याने कायमच सर्वांसाठी आपले दार खुले ठेवलेले आहे. त्यामुळे भारताच्या प्रत्येक राज्याचे प्रतिनिधित्व महाराष्ट्रात आहे. सध्याच्या या करोनाच्या काळात करोनाच्या वाढत्या आकडेवारीला सुद्धा लोकसंख्येचे केंद्रीयकरण प्रामुख्याने जबाबदार आहे. शासन स्तरावर गरजेच्या योजनांची अंमलबजावणी होतच आहे, परंतु या प्रसंगी गेल्या सुमारे 1 वर्षाहून अधिक काळात या महामारीशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला, मग त्यामध्ये लोकप्रतिनिधी असो, पोलीस असो, पत्रकार असो, शासकीय अधिकारी असो, डॉक्टर असो किंवा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व व्यक्ती असो, त्यांनाही आजच्या दिवशी श्रद्धांजली देणे समयोचित ठरेल. अशा या राकट कणखर देशाला झुकवणे एवढेच काही सोपे नाही. 26/11च्या मुंबई भ्याड हल्ल्यानंतरही महाराष्ट्र, विशेषतः मुंबई कणखरपणाने व खंबीरपणाने उभी राहिली. मला खात्री आहे की या भयावह काळातही महाराष्ट्र तितक्याच खंबीरपणे आपले अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढे बोलून मी पुढील कार्यक्रमाचे सूत्र चेतना मॅडमच्या हातात. धन्यवाद माधुरी मिस. तसेच वरकुटे सर यांना पण मी विनंती करते की त्यांनीही आपले 4 शब्द मांडावे. वरकुटे सर. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया तट्टानाया, भीमथडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनाम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरिजतो, सिंह गरिजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निदळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला. दिल्लीचे हे तख्त राखितो, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. भारत माता की. धन्यवाद सर, खूप सुरेख. तर मित्रांनो, महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिन अमर रहे. महाराष्ट्र दिन बोलो. महाराष्ट्र दिन अमर रहे. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. बोला चेतना मॅडम, बोला. धन्यवाद सर. ओके. तर मित्रांनो, असा हा आपला महाराष्ट्र कायम अभिमानाने उभा राहिला व प्रत्येक संकटावर मात करून झळाळून निघाला. याच जोमाने आपण सध्या कोरोना सारख्या महामारीशी झुंज देत आहोत आणि माझी खात्री आहे आपण ह्याच्यावर पण मात करून विजयी होऊ. कोरोनाच नाही, अशा अनेक संकटांना आपण सामोरे गेलो आहोत. हा आपला देश कसा सामोरे जातो ते पाहूया. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश. मंगल देश, पवित्र देश, महाराष्ट्र देश, महाराष्ट्र देश. राकट देशा, कणखर देशा, राकट देशा, कणखर देशा. दगडांच्या देशा, दगडांच्या देशा, दगडांच्या देशा, दगडांच्या देशा. नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, कांचन कांचन करवंदीच्या काटेरी देशा. बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. दारी 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 बाबा भक्तीच्या देशा, आणि बुद्धीच्या देशा. शाहिराच्या देशा, करत्या मरदाच्या देशा. तेज जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. तेज जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. परलोकांची व्यवहारा परमार्थासी, वैभवासी वैराग्यासी, वैभवासी वैराग्यासी. जरी पटक्यासह बघव्या झेंड्याच्या एकच देश, जरी पटक्यासह बघव्या झेंड्याच्या एकच देश. प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देश.
महाराष्ट्र. मला खूप अभिमान आहे की माझे नाळ ह्या काळ्या मातीशी जोडले गेले आहे. तर मित्र हो, काही चांगल्या गोष्टी ह्या लवकर संपुष्टात येतात. तर आपण आज या कार्यक्रमाची सांगता एका पसायदानाने करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे निमिरावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिः लोकी भजी जो आदिरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणी श्री धन्यवाद मित्र हो. तर याच पसायदानाने आपण या कार्यक्रमाची आज सांगता करीत आहोत.